या व्हिडिओमध्ये आपल्याला संचातील 1.2 सराव संच सोडवायचा आहे। त्यासाठी आपल्याला संचाचे प्रकार जाणून घ्यावे लागतात। मग संचाचे प्रकार किती आहेत? सुरुवातीला 4 प्रकार आपल्याला दिलेले आहेत। पहिला आहे एक घटक संच, दुसरा आहे रिक्त संच, तिसरा आहे शांत संच आणि चौथा आहे अनंत संच। मग हे संच कसे ओळखायचे? तर एक घटक संच म्हणजे काय? तर नावातच त्याचं लपलेलं आहे उत्तर। तर एक घटक संच म्हणजे ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्याला एक घटक संच असे म्हणतात। उदाहरणार्थ 1 ते 100 मधील सममूळ संख्यांचा संच असं म्हटलं। समजा ए हा 1 ते 100 मधील सममूळ संख्यांचा संच आहे, तर 1 ते 100 मध्ये 2 ही एकच समसंख्या अशी आहे जी मूळ आहे, म्हणून ए हा एक घटक संच आहे। त्याचप्रमाणे दुसरं म्हटलेलं आहे रिक्त संच। रिक्त संच म्हणजे काय? तर दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक जर संचामध्ये नसेल तर त्याला रिक्त संच असे म्हणतात। दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक जर संचामध्ये नसेल तर त्याला रिक्त संच असे म्हणायचं। मग ते रिक्त संच या पद्धतीने म्हणजे महिरूपी कंसाने किंवा फाय या चिन्हाने दर्शवला जातो। रिक्त संच हा महिरूपी कंस हा रिक्त पद्धतीने किंवा फाय या चिन्हाने दर्शवला जातो। तसेच तर तिसरा प्रकार आहे शांत संच। शांत संच म्हणजे काय? तर यामध्ये रिक्त संच आणि तसेच मर्यादित घटक असणाऱ्या संख्यांच्या संचाला शांत संच असे म्हणतात। म्हणजे यामध्ये रिक्त संचाचा देखील समावेश होतो। तर ज्या संचातील घटक हे मर्यादित असतात आणि मोजता येतात त्याला शांत संच असे म्हणतात। मग पुढे आहे अनंत संच। ज्या संचातील घटक हे अमर्यादित असतात आणि मोजता येत नाहीत त्याला अनंत संच असे म्हणतात। मग या 4 घटकावरच आधारित आपला पुढला सराव संच 1.2 आहे। तर या सराव संच 1.2 मधील पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते समान नाहीत ते सकारण लिहा। त्यासाठी आपल्याला 3 संच दिलेले आहेत। ते 3 संच आपण सोडून घेऊया व त्यावरून आपण सांगायचं आहे की कोणते समान आहेत आणि कोणते नाहीत। मग पहिला दिलेला आपल्याला संच ए। संच एचे घटक x असे आहेत की 3x - 1 = 2 या पद्धतीने याचे वाचन करतात। म्हणजेच कसे? परत एकदा बघा। संच एचे घटक x असे आहेत की 3x - 1 = 2 हे सोडवून घ्यायचं आहे आपल्याला। म्हणून a बरोबर 3x - 1 = 2, तर हे ऋण 1 असलेले पलीकडे जाऊन धन 1 होईल, म्हणून 3x बरोबर 2 + 1 म्हणजे 2 + 1 3 आणि हे गुणिले 3 असलेलं बरोबरच्या पलीकडे जाऊन भागिले होईल। x बरोबर 3/3 बरोबर किती उत्तर येईल? 3 × 1 = 3, म्हणून x बरोबर 1 1 म्हणून संच ए बरोबर 1 याप्रमाणे आपल्याला सांगता येईल। यालाच आपण विधान 1 देऊया। त्यानंतर दुसरा संच दिलेला आपल्याला संच बीचे घटक x असे आहेत की x ही नैसर्गिक संख्या आहे, परंतु x ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही। मग 1 ही अशी संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही। म्हणजे 1 ते 100 मधील इतर सर्व संख्या या मूळ तरी असतील किंवा संयुक्त तरी असतील, पण 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, म्हणून संच बी बरोबर महिरूपी कंसात 1 हेच याचं उत्तर येईल। यालाच आपण विधान 2 देऊया। तसेच तर तिसरा संच दिलेला आपल्याला संच सीचे घटक x असे आहेत की x ही नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे आणि x ही 2 पेक्षा लहान आहे। परत एकदा याचं वाचन कसं केलं ते? संच सीचे घटक x असे आहेत की x ही नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे, हे चिन्ह घटक असणे आणि यावर तिरपी रेघ ओढले तर घटक नसणे। आणि पुढे काय म्हटलेलं आहे? x ही 2 पेक्षा लहान आहे, म्हणजे नैसर्गिक संख्या आहे म्हणजे 1 पासून सुरू होणारी, आणि 2 पेक्षा लहान म्हणल्यावर एकच ही एकच संख्या येईल, म्हणून संच सी बरोबर महिरूपी कंसात 1 ही संख्या येईल। म्हणजे संच सी मध्ये सुद्धा एकच घटक आहे आणि तो 1 हा घटक आहे, म्हणून याला आपण विधान देऊया 3। मग विधान 1 2 3चा जर विचार केला तर विधान 1 मध्ये संच एचे घटक एकच आहेत आणि ती संख्या सुद्धा 1 आहे। त्यानंतर विधान 2 मध्ये संच बीचे घटक एकच आहेत आणि ती संख्या सुद्धा एकच आहे। तसेच विधान 3 मध्ये संच सीचे घटक एकच आहेत आणि त्यामध्ये सुद्धा संख्या एकच आहे, म्हणून विधान 1 2 3 वरून हे तिन्ही संच समान आहेत। म्हणून विधान 1 2 3 वरून संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी
हे तिन्ही संच समान आहेत. पुढील दुसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, ए व बी हे संच समान आहेत का ते सकारण लिहा म्हणलेलं आहे. मग आपल्याला पहिला संच दिलेला आहे ए, सम असलेल्या मूळ संख्या. मग सम असलेल्या मूळ संख्या यांचा जर विचार केला तर सम असणारी फक्त एकच मूळ संख्या आहे, ती म्हणजे 2. म्हणजेच तो एक घटक संच होईल. म्हणून ए बरोबर महिरूपी कंसात 2, हा 2 ही सम असणारी संख्या आहे. 2 ही अशी मूळ संख्या आहे जी सम आहे. म्हणून संच ए हा एक घटक संच होईल. याला आपण विधान देऊया 1. त्यानंतर दुसरा संच दिलेला आपल्याला, संच बीचे घटक x असे आहेत की 7x - 1 बरोबर 13. मग सोडून घेऊया आपण. म्हणून b बरोबर 7x - 1 बरोबर 13. म्हणून हे ऋण 1 असलेलं पलीकडे जाऊन धन होईल. 7x बरोबर 13 + 1 म्हणून 7x बरोबर 14. मग हे गुणिले 7 पलीकडे जाऊन भागिले होईल. x बरोबर 14 भागिले 7 बरोबर 7 दुनी 14. म्हणून संच b बरोबर महिरूपी कंसात 2 येईल. म्हणजे हा सुद्धा एक घटक संच आहे आणि याला विधान देऊया आपण 2. मग विधान 1 मध्ये सुद्धा एक घटक संच आणि संचातील घटक 2 ही संख्या आहे. तसेच विधान 2 मध्ये सुद्धा एक घटक संच आणि संचातील घटक 2 आहे. म्हणून विधान 1 व 2 वरून हे दोन्ही संच समान आहेत. म्हणून विधान 1 व 2 वरून संच ए बरोबर संच बी याप्रमाणे आपल्याला उत्तर मांडता येईल. पुढील मुख्य तिसरा प्रश्न दिलेला आपल्याला, खालीलपैकी कोणते संच हे रिक्त संच आहेत आणि कोणते नाहीत ते सकारण लिहा म्हटलेलं आहे. यामध्ये पहिला उपप्रश्न दिलेला आपल्याला, संच एचे घटक ए असे आहेत की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे काय गुणधर्म सांगितलेला आपल्याला, ए ही नैसर्गिक संचाचा घटक आहे व ती शून्यपेक्षा लहान आहे. म्हणजेच ए ही 0 या संख्येपेक्षा लहान आहे. पण काय म्हणता येईल आपल्याला, 0पेक्षा लहान एकही नैसर्गिक संख्या असत नाही. पण 0पेक्षा लहान एकही नैसर्गिक संख्या असत नाही. म्हणून दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक संच ए मध्ये नाही. म्हणून संच ए बरोबर महिरूपी कंसात काहीच येणार नाही. कारण दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक संच ए मध्ये नाही. कारण गुणधर्म काय सांगितलेला आहे, ए ही नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे व ती 0पेक्षा लहान आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या आहे पण 0पेक्षा लहान. पण नैसर्गिक संख्यांचा जर विचार केला तर नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही 1 पासून होते. म्हणजे 1 पेक्षा लहान एकही नैसर्गिक संख्या असत नाही. म्हणून संच ए हा रिक्त संच आहे. म्हणून पुढे काय लिहायचं, दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक संचात नाही. म्हणून संच ए हा रिक्त संच आहे. पुढील दुसरा उपप्रश्न दिलेला आपल्याला, संच बीचे घटक x असे आहेत की x वर्ग बरोबर 0. म्हणून b बरोबर x वर्ग बरोबर 0. म्हणून x बरोबर 0 येईल वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे. म्हणून संच b बरोबर महिरूपी कंसात 0 येईल. म्हणून संच b हा एक घटक संच आहे. म्हणून तो रिक्त संच नाही. पुढील तिसरा उपप्रश्न दिलेला आपल्याला, संच सीचे घटक x असे आहेत की 5x - 2 बरोबर 0 आणि x हा नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे. म्हणून आपण त्याला सोडून घेऊया. c बरोबर 5x - 2 बरोबर 0. म्हणून 5x बरोबर हे ऋण 2 असलेले पलीकडे जाऊन धन 2 होईल. म्हणून x बरोबर 2 हे गुणिले असलेले इकडे येऊन भागिले 5 बरोबर 5 ने 2 ला भाग घातला तर 0.25 येईल. म्हणून x बरोबर 0.4 ही किंमत आली. मग आपल्याला x ही किंमत काय म्हटलेलं आहे, नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे. मग 0.4 ही तर नैसर्गिक संख्या नाही. पण आपल्याला दिलेलं आहे की x ही नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे. म्हणून काय लिहायचं इथं, x हा
नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे, पण नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते, म्हणून दिलेल्या संच C मध्ये दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नाही, म्हणून संच C बरोबर हा रिक्त संच येईल. मग खाली लिहायचं दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक संचात नाही, म्हणून संच C हा रिक्त संच आहे. या पद्धतीने आपल्याला तीनही उपप्रश्न संच हे रिक्त संच आहेत का नाही ते सांगता येईल. पुढील मुख्य चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संच शांत संच आहेत व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा म्हटलेलं आहे. म्हणून सुरुवातीला शांत संच म्हणजे काय, अनंत संच म्हणजे काय हे पाहावं लागेल. तर शांत संच म्हणजे ज्या संचातील घटक हे मर्यादित असतात व मोजता येतात. यामध्ये रिक्त संचाचा देखील समावेश होतो, त्याला आपण शांत संच असं म्हणतो. तसेच अनंत संच म्हणजे काय, तर ज्या संचातील घटक मोजता येत नाहीत म्हणजे अनंत असतात त्याला आपण अनंत संच असे म्हणतो. मग आपल्याला हे प्रत्येक गणित सोडवायचं आहे आणि ते शांत संच आहेत का अनंत हे ठरवायचं आहे. म्हणजेच त्यामधील घटक मोजता येतात की नाही यावरून ते आपल्याला सांगायचं आहे. मग सुरुवातीला आपण पहिला प्रश्न सोडून घेऊया. संच A चे घटक x असे आहेत की x ही 10 पेक्षा लहान आहे व x ही नैसर्गिक संख्या आहे. म्हणजेच या संचामध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक दिलेले आहेत. ते सुरुवातीला लिहून घेऊया आपण. A बरोबर महिरूपी कंसात यादी पद्धतीने लिहित आहोत आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे हे सर्व घटक आपल्याला मोजता येतात. म्हणून काय लिहायचं, या संचातील घटक मर्यादित असून मोजता येतात, म्हणून संच A हा शांत संच आहे. म्हणून संच A हा शांत संच आहे, कारण या संचातील घटक मर्यादित असून ते मोजता येतात, म्हणून तो शांत संच आहे. पुढील दुसरा उपप्रश्न दिलेला आहे आपल्याला. संच B चे घटक y असे आहेत की y हे ऋण 1 पेक्षा लहान आहे व y ही पूर्णांक संख्या आहे. मग पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. तसेच 0 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतो. आणि संख्या रेषेवर दर्शवल्या जाणाऱ्या 0 नैसर्गिक संख्या आणि डाव्या बाजूला म्हणजे 0च्या डाव्या बाजूला दाखवण्यात येणाऱ्या ऋण संख्या या सर्व संख्यांचा संच मिळून पूर्णांक संख्या संच होतो. म्हणजेच काय, संख्या रेषेवर दर्शवल्या जाणाऱ्या ऋण, धन आणि 0 या सर्व संख्यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, मग संच B बरोबर महिरूपी कंसात ऋण संख्या असलेल्या ह्या ऋण 1 पेक्षा खूप आहेत. म्हणजे ऋण 1 पासून डाव्या बाजूला जर संख्या लिहित गेल्या संख्या रेषेवर तर त्या अनंत आहेत, म्हणजे त्यांची सुरुवात आपल्याला लिहिता येणार नाही. म्हणून डॅश डॅश डॅशने सुरुवात करायची आणि ऋण 4 आपण लिहूया. ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1 म्हणजे इथपर्यंतच आपल्याला हा संच लिहिता येईल. म्हणजे या संचातील घटक आपल्याला सांगता येणार नाहीत. म्हणून काय लिहायचं, संच B मधील घटक मोजता येत नाहीत, म्हणून संच B हा अनंत संच आहे. कारण यांची सुरुवात कुठून होते हे सांगता येत नाही. पुढील तिसरा उपप्रश्न दिलेला आपला. संच C चे घटक असे आहेत की तुमच्या शाळेतील इयत्ता 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच असे म्हटलेलं आहे. मग संच C मध्ये आपल्या वर्गातील म्हणजे इयत्ता 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा समूह दिलेला आहे. मग आपल्याला 9वी मधील सर्व विद्यार्थी आपल्या वर्गातील मोजता येतात, म्हणून तो शांत संच असेल. म्हणून लिहायचं, आपल्या वर्गातील विद्यार्थी मोजता येतात, म्हणून संच C हा शांत संच आहे. पुढील चौथा उपप्रश्न दिलेला आहे. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. मग आपल्या गावातील रहिवाशी आपल्याला मोजता येतात, म्हणजे आपली जनसंख्या किती असते गावातली ही सर्वांनाच माहीत असते. म्हणून गावातील रहिवाशी मोजता येतात, म्हणून हा संच शांत संच असेल. काय लिहायचं मग, गावातील रहिवाशी मोजता येतात, म्हणून हा शांत संच असेल.
पुढील 5वा उपप्रश्न दिलेला आपल्याला प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. मग प्रयोगशाळेतील उपकरणे आपल्याला मोजता येतात म्हणून तो शांत संच असेल. म्हणून लिहायचं प्रयोगशाळेतील उपकरणे मोजता येतात म्हणून हा शांत संच आहे. पुढील दुसरा उपप्रश्न दिलेला आपल्याला पूर्ण संख्या संच. पूर्ण संख्या संच म्हणजे 0 पासून सुरू होणाऱ्या संख्यांचा संच. समजा तो ए हा संच असेल तर ए बरोबर महिरूपी कंसात 0, 1, 2, 3, 4, डॅश 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 म्हणजे याप्रमाणे या संचाचा शेवट कुठे होईल हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून पूर्ण संख्या संचातील घटक मोजता येत नाहीत म्हणून हा अनंत संच आहे. म्हणून लिहायचं इथे पूर्ण संख्या संचातील घटक मोजता येत नाहीत म्हणून हा अनंत संच आहे. तसेच पुढला 7वा प्रश्न दिलेला आपल्याला परिमेय संख्या संच. परिमेय संख्या संच म्हणजे a/b स्वरूपात असणाऱ्या संख्या ज्यामध्ये b ची किंमत 0 असत नाही. मग या कशा ओळखायच्या तर संख्या रेषेवरील ऋण संख्या, धन संख्या तसेच 0 म्हणजेच त्यामध्ये नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो, पूर्ण संख्यांचा समावेश होतो आणि पूर्णांक संख्यांचा देखील समावेश होतो. मग या सर्व संख्या संचांचा मिळून हा परिमेय संख्या संच घटक हा बनतो. म्हणजे याची सुरुवात कुठून होते हेही सांगता येत नाही आणि शेवट कुठून होतो हेही सांगता येत नाही. आपल्याला अधिक स्पष्ट समजून घ्यायचं असेल तर एक संख्या रेषा काढू. यामध्ये हा 0 घटक आहे. 0 पासून उजव्या बाजूला धन संख्या आणि 0 पासून डाव्या बाजूला ऋण संख्या असतील. मग 0 पासून सुरू झालेल्या धनसंख्यांचा शेवट कोठे होईल हेही आपल्याला सांगता येत नाही आणि ऋण संख्यांचा शेवट कोठे होईल हेही आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. मग या सर्व संख्यांचा समावेश परिमेय संख्या संचामध्ये होतो. म्हणून परिमेय संख्यांचा शेवटही सांगता येत नाही आणि सुरुवातही सांगता येत नाही. म्हणून या संचातील घटक आपल्याला मोजता येत नाहीत म्हणून हा अनंत संच आहे. म्हणून काय लिहायचं परिमेय संख्या संचातील घटक मोजता येत नाहीत म्हणून हा अनंत संच आहे. सांगता